धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जैसे थे आदेश देण्यास नकार. राज्य सरकार अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जैसे थे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी नकार दिलाय. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या 20 डिसेंबर 2024च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरनं महाराष्ट्र सरकार तसंच अदानी समूहाला उत्तरही सादर करण्याचे निर्देश दिलेत. ह्या प्रकल्पासाठी अदानी समूहाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं धारावीत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केलेला होता आणि ह्या प्रकल्पासाठी अदानी समूहाला दिलेली निविदा कायम ठेवली होती. ह्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE मधल्या सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची याचिका फेटाळली होती. ह्या प्रकल्पासाठी अदानी समूहानं 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. 2018 मध्ये सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशननं 7,200 कोटी रुपयांचा प्रस्ताव देत ह्या प्रकल्पासाठी सगळ्यात जास्त बोली लावली, पण नंतर सरकारनं ही निविदा रद्द केली. मे महिन्यात सुनावणी. ह्या याचिकेवरती नोटीस बजावताना खंडपीठानं अदानी समूहाला एकाच बँक खात्यातनं प्रकल्पासाठी निधी देण्याचे निर्देश दिलेत. सुनावणी दरम्यान सेकलिंकच्या वतीनं उपस्थित असलेले वरिष्ठ वकील C. आर्यम्मा सुंदरम यांनी न्यायालयाला यथास्थिती आदेश देण्याची विनंती केली, तथापि न्यायाधीशांनी ती फेटाळली. याचिकाकर्त्या कंपनीनं पहिल्या निविदेमध्ये 7,200 कोटींचा प्रस्ताव दिला, त्यात 20% वाढ करण्याची तयारी असल्याचा युक्तिवाद सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यावर न्यायालयानं त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. ह्या प्रकरणावरती पुढील सुनावणी मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान अदानीतर्फे युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी प्रकल्पाचं काम सुरू केलं असून रक्कम जमा केल्याचं तसंच 2,000 लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती सुद्धा खंडपीठाला दिली आहे.